नमस्कार मंडळी, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। शासनाच्या नवीन नियमानुसार शासनाने नवीन 4 नियम अटी रेशन कार्ड धारकांसाठी लागू केले आहेत। या 4 नियमामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमचं रेशन कार्ड हे रद्द होणार आहे। तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्याच्यावर तुम्हाला कोणताही लाभ घेता येणार नाहीये। तसेच जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढत असेल ते देखील तुम्हाला भेटणार नाही। तर कोणते या 4 नवीन नियम आहेत ज्याच्यामुळे लाभार्थ्यांना रेशन कार्डावरती लाभ घेता येणार नाही, या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपल्या या चॅनलवरती सरकारी योजना संदर्भाचे नवीन अपडेट दररोज येत असतात। अनेक सरकारी योजनेचा लाभ पात्र नसलेले लोकही घेतात। ही बाब प्रशासनाला कळल्यास त्या लोकांवर कडक कारवाई केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे काही अपात्र व्यक्तींवर शिधापत्रिका बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे। आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे। भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत अन्न विभागामार्फत गरीब लोकांना शिधापत्रिका दिल्या जातात। या शिधापत्रिकांच्या आधारे गरीब आणि गरजू लोकांना योजना पुरवते। रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या गरजांसाठी तयार करण्यात आले आहेत। त्यांच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुविधा आहेत। काही राज्य ऑनलाईन आणि काही ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज घेतात आणि इतर काही राज्ये ऑफलाईन प्रक्रियेद्वारेच रेशन कार्ड अर्ज स्वीकारतात। शिधापत्रिका मिळवण्यासाठी सरकारने विशिष्ट पात्रता निकष निश्चित केले आहेत। कोणत्या या नियम अटी आहेत ते आता आपण जाणून घेऊया। तुमच्याकडील मालमत्तेची मालकी एखाद्या व्यक्तीकडे भूखंड, प्लॉट किंवा घरासह 100 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन असेल तर ते रेशन कार्डासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत, म्हणजे ते अपात्र आहेत। दुसरी अट पाहूया आपण, वाहनांची मालकी एखाद्याकडे कार किंवा ट्रॅक्टर सारखी 4 चाकी गाडी असेल तर त्याला रेशन कार्ड मिळण्यास अपात्र ठरते। ज्यांच्या घरी रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनर आहे त्यांना रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार नाहीत। तिसरी अट पाहूया आपण, कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी असेल तर कुटुंबातील कोणाची सरकारी नोकरी असेल तर सरकार त्यांना रेशन कार्ड देणार नाहीत। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न गावात 2 लाख रुपयांपेक्षा कमी आणि शहरात 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। कुटुंबाचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना रेशन कार्ड दिले जाणार नाही। चौथी अट पाहूया आपण आता, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न गावात 2 लाख रुपयांपेक्षा कमी आणि शहरात 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। कुटुंब उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना रेशन कार्ड दिले जाणार नाही। ज्यांचे करपात्र उत्पन्न आहे आणि वार्षिक आयकर भरला गेला आहे ते देखील रेशन कार्डसाठी अपात्र आहेत। एखाद्याकडे परवानाधारक क्षेत्र असेल तर तोही रेशन कार्डासाठी अपात्र ठरतो। ची कागदपत्रे देऊन रेशन कार्ड मिळवल्यास चुकून किंवा चुकीची कागदपत्रे देऊन रेशन कार्ड मिळवले असेल तर ते सरेंडर करावे। भारत सरकार अशा लोकांची ओळख पटवत आहे ज्यांनी फसवणुकीने रेशन कार्ड मिळवले आहेत। आपल्याकडे रेशन कार्ड असेल पण पात्रतेचे निकष पूर्ण केले नाहीत तर विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्ड सरेंडर करावे। 4 नियम अटी आहेत ज्याच्यामध्ये लाभार्थी येत असेल तर त्यांचे रेशन कार्ड हे रद्द होणार आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। तर ही छोटीशी पण महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे।